तर आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजाननाच्या पूजेने होते. नवरात्राचा पण उत्सव असतो, दिवाळीचा उत्सव असतो, पण गणेशोत्सवच का निवडला तुम्ही? इथं जेव्हा तुम्ही जल घेता तर ते ब्रह्मांडामध्ये कॉस्मिक एनर्जीमध्ये ते रजिस्टर्ड होतं. अहो, आनंद देणारी देवता आहे ती. तर त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही खाण्या ठिकाणी का लावता? आणि असं म्हणतात पुण्यात जे पिकतं ते जगभर पिकतं. बघा, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मग कार्तिक मध्ये आनंद, हे सगळे विज्ञानाच्या गोष्टी आहेत. नमस्कार. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सवाची मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या गोऱ्या भागात मी अभिषेक गिरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या परंपरेला जवळजवळ 130 वर्षांपेक्षा जास्त काळ उठलेला आहे आणि ही परंपरा अखंडितपणे अव्याहतपणे आपण चालूच ठेवलेली आहे. हां, त्यात कालांतरानं काही बदल होत गेलेले आहेत आणि पुढे होत राहते. आपला हा गणेशोत्सव आपण सगळे जागतिक लेवलला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. मंडळी, आज आधुनिकतेचा सुद्धा स्पर्श झालेला आहे आपल्या या गणेशोत्सवात. कला, संस्कृती, परंपरा याचं दर्शनही आपण जगाला या मागचं निघवतो. आणि मंडळी, यात हा उत्सव साजरा करताना कुठेतरी अध्यात्म कमी पडतंय का? आध्यात्मिक बाजू, योग्य शास्त्र हे आजच्या एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे गुरुजी. गुरुजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गुरुजी, गणेशोत्सव सुरूच झालेला आहे आता. गणपती बाप्पाचं स्वागत कसं कराल तुम्ही? गणपती बाप्पाचं स्वागत करताना एक श्लोक आहे. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंभागण नायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. मंगलमूर्ती मोरया. गुरुजी, मला एक फरक जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल. तो म्हणजे घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव ह्यातला फरक कसा आपल्याला सांगता येईल? खूपच चांगला प्रश्न आहे हा. पहिला म्हणजे सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार आणि तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार आहे की हे सगळं तुम्ही सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवताय. ग्लोबली हे सगळं जाते. सगळ्या परदेशी प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक माझा नमस्कार आहे सगळ्यांना. गणेशोत्सव जो आहे हा याचे 2 स्तर आहेत. एक घरातला गणेशोत्सव, आणखीन एक सार्वजनिक गणेशोत्सव. घरातल्या गणेशोत्सवामध्ये आपण गणपतीची मूर्ती जी आहे, पार्थिव गणेश आणतो, त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो. 10 दिवस त्याचं पूजन अर्चन, कोणी 1.5 दिवसाचा असतो, कोणाचा 5 दिवसाचा, कोणाचा 7 दिवसाचा. नैवेद्य, धूप, दीप, आरती हे सगळं मंगलमय वातावरणात आपण हे करताना त्याचं सोहळं पूजा हे सगळ्याचं विशेष आपण लक्ष देतो. आता प्रश्न असा आहे की हा सार्वजनिक स्वरूपात ज्या वेळेला झाला तर त्यावेळेला त्याची धार्मिकता तर आहेच, पण त्यात थोडीशी सूट मिळाली, थोडा तो लिबरल झाला गेला, म्हणून तो सार्वजनिक गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. म्हणजे तिथं पूजन अर्चन होत नाही अशी ती गोष्ट नाही, पण थोडी लिबरल झालेला आहे. तर थोड्या काही गोष्टी त्याच्यात वगळण्यात आलेल्या आहेत. अगदीच, म्हणजे आपल्याला ते उत्सवाच्या दरम्यान वावरताना बऱ्याचदा एक तो फरक जाणूनही येतो. तर खरं तर गणपती बाप्पा प्रथम देवता आहे आपली.
एक अध्यात्माची बाजू आहे आपल्या या उत्सवाला. पण आता अध्यात्माची एक परिभाषा अशी लोकांना ज्ञात नाहीये असं दिसून येतं, किंवा आताच्या जनरेशनला म्हणायला गेलं तर ती अध्यात्माची परिभाषा आपण कशा पद्धतीने मांडू शकतो. आणि जे आधुनिकतेकडे आपण आता झुकतो, आधुनिकतेचा स्पर्श आहे या सगळ्याला, तर यात ती आधुनिकता, विज्ञान आणि आपलं शास्त्र, अध्यात्म ह्यांचा समतोल कसा साधता येईल? गणेशोत्सव हा पहिला उत्सव आहे आपला सणांमधला. तुम्ही नीट बघा की धर्म, शास्त्र, निसर्ग आणि विज्ञान याचे सांगड असणारी जर कुठली संस्कृती असेल तर ती हिंदू सनातन संस्कृती आहे. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते, त्यावेळेला होळी पालवी फुटलेली असते कडुलिंबाला, आणि ते औषधी आहे हे पूर्वीपासून माहिती होतं, म्हणून ते थोडंसं खायला सांगितलेलं होतं. त्यातनं पित्त होऊ नये म्हणून त्यात जिरे घालायला सांगितले ते आणि गुळ घालायला सांगितलं होतं. एवढा सूक्ष्म विचार हा सुरुवातीपासून ते होळीपर्यंत आपल्या प्रत्येक सणामध्ये त्या त्या वेळेच्या सगळ्यांनी हा केलेला होता. गणेशोत्सव किती असतात तर गणेशोत्सव 2 असतात. एक आपला भाद्रपदी गणेशोत्सव आणि एक माघी गणेशोत्सव. 2 गणेशोत्सव असतात. आताही कित्येक ठिकाणी माघी गणेशोत्सव केला जातो, पण मग सार्वजनिक गणेशोत्सव भाद्रपदातच का घेतला गेला हे सगळ्यात महत्वाचं आहे. उलट भाद्रपदामध्ये खूप पाऊस असतो, माघी महिन्यात तर पाऊस नसतो, पण मग तो आता सार्वजनिक का केला गेला? आपण श्रावणापासून सुरुवात करू. आषाढात नुकतीच पावसाला सुरुवात झालेली असते. आषाढात असे काही फार सण आपले नाही. श्रावणात आपले सणांची रेलचेल आहे, कारण निसर्ग, मानवी मन, ऋतू याचं सगळ्याचं सांगड म्हणजे आपले सण आहे. श्रावण महिन्यात आपण ती कविताच आहे ना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ जाते चोहीकडे. मनाची हर्ष अवस्था जी आहे, आनंदी अवस्था ही श्रावणापासून सुरू होते. कारण 4 महिने जी जीवाची काहिली झालेली असते उन्हामुळं, ती आषाढात शांत होते आणि श्रावणात आपल्याला आनंदात वर्षाव सुरू होतो. पहिला आहे गणेशोत्सव. त्यानंतर 15 दिवस काय असतं तर पितरांचा उत्सव असतो, तो उत्सवच आहे. आणि त्यानंतर नवरात्र असतं. गमत बघा, या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. प्रथम पूजा दिलेली गणपतीची, नंतर आपल्या पितरांना आपण तर्पण करतो, पितरांच्या प्रति आदरभाव व्यक्त करतो, आणि तिसरा जो आहे तो नवरात्र. भाद्रपद गणेशोत्सव, तुम्हाला हे माहिती का की आपल्याकडं आपलं संपूर्ण इकोसिस्टीम जी आहे निसर्गाची, ही भरती ओहोटीवर चालू आहे. दिवसात 2दा भरती येते, 2दा ओहोटी येते. त्यातली सगळ्यात मोठी ओहोटी केव्हा असते तर ती भाद्रपद अमावस्येला असते. 12 महिन्यातली सगळ्यात मोठी ओहोटी जी असते ती भाद्रपद अमावस्येला असते. आणि सगळ्यात मोठी भरती जी असते ती कोजागिरी पौर्णिमेला असते. आता तुम्ही म्हणाल गणेशोत्सव आणि तुम्ही भरती ओहोटीचं काय सांगत बसलाय, तर हे विज्ञान आहे. विज्ञान, शास्त्र आणि उत्सव याची कशी विलक्षण सांगड घातली गेलेली आहे. कारण ज्या वेळेला जास्ती भरती असते बघा, आपण अमावस्येला लक्ष्मी पूजन करतो. इतर वेळेला अमावस्या ही निषिद्ध मानली गेलेली आहे, पण मग लक्ष्मी पूजन कसं काय करतो आपण अमावस्येला? अमावस्येला जे तुम्ही कराल ते पटकन पेनिट्रेट होतं, पोचलं जातं. ती काळी बाजू असते त्यावेळेला साधना, जो स्वच्छ साधना करतो त्यालाही पोचलं जातं, आणि जो वेगळी साधना करतो तेही पोचलं जातं. म्हणून अमावस्या आपण अशुभ मानलेली आहे. पण लक्ष्मीपूजन आपण अमावस्येला करतो. आता भाद्रपदात ज्या वेळेला गणेशोत्सव होतो आणि त्यानंतरच्या त्या अमावस्येला पूर्ण ओहोटी असणारी ती अमावस्या असते, ते 15 दिवस आपण तर्पणासाठी वापरतो, कारण पितरांच्या पर्यंत ते लवकर पोहोचलं जातं. शाळेतला एक आमच्या काळातला प्रश्न होता
की थंडीमध्ये रेल्वेची शिट्टी लांबपर्यंत ऐकायला येते. कारण काय, तर डेन्सिटी जास्ती असते, हवेत घनता जास्ती असते. तसं या कॉस्मिक एनर्जीमधली सगळ्यात जास्ती घनता असणारा महिना जो आहे हा भाद्रपद महिना आहे. तर आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजाननाच्या पूजेने होते. गणपती म्हणजे काय, गजानन म्हणजे काय, गकार गणपती म्हणजे काय, हे सगळी वेगवेगळी गणपतीची रूपं आहेत. शिवपार्वतीच्या विवाहाच्या वेळेला सुद्धा गणपती पूजन झालेलं होतं, ते गकार गणपतीचं पूजन होतं. गणपती हा अव्यक्त आहे, ज्याचा आकार नाही, हा आपल्याला कळण्यासाठी हा मूर्त स्वरूपात आणलेला आहे. हे तत्व आहे, गणेश हे तत्व आहे. त्यामुळं भाद्रपदातला गणेशोत्सव हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे सगळे सहकाऱ्यांनी तो सार्वजनिकसाठी तो निवडला की डेन्सिटी जास्त असते. बरं, गणेशोत्सवच का निवडला? नवरात्राचा पण उत्सव असतो, दिवाळीचा उत्सव असतो, पण गणेशोत्सवच का निवडला तुम्ही? ती गमतीची गोष्ट आहे. गणपती याचा अर्थ काय? गण म्हणजे समूह, पती म्हणजे त्याचा मुख्य. समूहाची मुख्य देवता कोण आहे? तो गणपती आहे. त्यांना काय करायचं होतं? सगळा समूह एकत्र आणायचा होता आणि त्याची अधिष्ठाता काय? तर गणेश. म्हणून तो गणपती उत्सव जो आहे हा सार्वजनिक केला. तुम्ही विचार करा, 133 वर्षापूर्वी की ज्या वेळेला विशिष्ट समुदाय, विशिष्ट जाती, विशिष्ट जमाती एक वेगळी व्यवस्था होती. ती चूक होती, बरोबर होती, त्या वादात मला पडायचं नाही. पण मंदिरात अत्यंत कमी लोकांना प्रवेश होता. मंदिरातली उपास्य, पूजेची, सोहळ्यातली देवता त्यांनी रस्त्यावर आणली आणि आपले 12 बलुतेदार त्याची सजावट करायला लागले, त्या उत्सवात प्रसाद करायला लागले, एकत्र यायला लागले, समाज एकत्र झाला. एवढं मोठं महात्म्य या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आहे. समाज एकत्र कसा येईल? लोकमान्यांनी 2 सुरुवात केलेले उत्सव आहेत, एक गणेशोत्सव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. कारण त्याच्या आधी पुण्यामध्ये काय होत होतं माहिती तुम्हाला? त्याच्या आधी पुण्यात सगळ्यात मोठा जो उत्सव होता तो ताबूत होता. मी माझ्या मंच सांगत नाही, सगळ्या याचं रेकॉर्ड आहे, लिखित आहे. लोकमान्यांना त्यावेळेला वाटलं की आपल्या हिंदू देवदेवतांचं स्मरण आणि त्यांची शिकवण समाजाला दिली गेली पाहिजे. फार उदात्त हेतूने त्या सगळ्या लोकांनी मिळून हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आमच्या सरदार मुजुमदारांच्या वाड्यामध्ये 350 वर्ष झाले गणेशोत्सव होतो, पण तो सार्वजनिक केला तो या समूहाने केला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्याचा खूप प्रचार प्रसार केला. तो आपण सगळे आपण खूप भाग्यवान आहोत की आता या कुठल्याही जाती धर्माच्या भिंती नाहीये. आपण अत्यंत मोकळा श्वास घेतो, एकमेकांच्या बरोबर बसतो. तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये सगळा 12 बलुतेदारांचा समाज एकत्र आणणं आणि एक आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा खुबीने वापर करणं हे फार महत्वाचं होतं. 1892च्या अगोदर ज्या वेळेला हिंदू मुस्लिम दंगे व्हायचे, दरवर्षी दंगे व्हायचे आणि हिंदू सपाटून मार खायचे, ही पुण्यातली परिस्थिती होती. हे लिखित आहे, त्याचा रेकॉर्ड आहे. ज्या वेळेला पहिल्यांदी गणेशोत्सव सार्वजनिक झाला त्या वर्षी हिंदू मुस्लिम दंगा झाला. त्यानंतर पुढे 18 वर्ष दंगा झाला नाही. हिंदूंमध्ये ती चेतना आली, ती स्फूर्ती आली आणि त्यामुळं तो फरक झाला. एकता दिसते एक समाज एकत्र करण्यासाठीच या गणेशोत्सवाची निर्मिती सार्वजनिक स्वरूपामध्ये झालेली होती. बघा, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मग कार्तिक मध्ये आनंद, हे सगळे विज्ञानाच्या गोष्टी आहेत की भरती ओटीवर अवलंबून असणारे आपले सगळे सण आहेत, सगळे उत्सव आहेत, रीतिरिवाज आहेत की तिळाचा लाडू कधी खायचा, कधी फराळाचं गोड खायचं, हे सगळं ठरलेलं आहे. याला शरीरशास्त्र आहे, मानसिक शास्त्र आहे, धार्मिक शास्त्र आहे आणि वैज्ञानिक शास्त्र पण याच्या मागे आहे. बऱ्याच बाजू
उलगडता येतात आपल्याला आपल्या शास्त्रामधूनच? आपलं शास्त्र इतकं महान आहे की आपण जसा विचार करू, जसं त्याच्या आत शिरू, तसं आपल्याला त्याच्या प्रगल्भता लक्षात येते. बघा, आपण गणपतीला काय वाहतो? तो दुर्वा वाहतो. दुर्वांचा उपयोग काय आहे? ती तुमची उष्णता शांत करते, शीतलता देते. हे झालं शारीरिक. मनाची अवस्था काय आहे? तर मनाला ती प्रसन्नता आणि हळुवारपणा देते. दुर्वा आपण कधी चमच्यानी वाहते, काट्या चमच्यानी. ती ज्यावेळेला हाताळली जाते, त्याचा जो स्पर्श आहे, त्या स्पर्शाने तुमच्या शरीरातले जे कोमल तत्व आहेत ती जागृत होतात आणि तुमच्यामध्ये प्रेमभाव तयार होतो. खूप प्रत्येक पत्री असेल, आपण बघा आपल्या धर्मामध्ये खोबीने वापर केलेला आहे. आता आगाडा दुर्वा फुलं, निसर्गात जे जे आहे ते देवाला अर्पण करा. कोकणात आता सुद्धा ज्याला सजावट केली जाते तिथं मंडप बांधला जातो. आलेली सगळी फळं, पत्री, फुलं ही सगळी सजावटीला वापरली जातात घरातल्या गणेशोत्सव. हे फार मोठं शास्त्र आहे त्याच्यामध्ये आपलं. गुरुजी, ज्यावेळी गणरायाची पूजा विधी केली जाते तर त्यात आपण बघतो की फार वरोवर पूजा विधी किंवा पूजा कार्य संपन्न केलं जातं. पण ते खऱ्या पद्धतीने संपन्न करणं, पूजा विधी करणं, उपासना करणं ह्याची योग्य पद्धत कोणती? सगळ्यात महत्वाची याची योग्य पद्धत म्हणजे त्या मनाने तुम्ही त्या तत्वाशी समरस झालं पाहिजे. ज्याला तुम्ही संकल्प करता, आता विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे की पाण्यावरती तुम्ही जे प्रयोग कराल ते पाणी ॲब्झॉर्ब करतं. आपल्या ऋषी मुनींना माहिती होतं. त्यामुळे ते ज्या वेळेला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा तर त्यावेळेला ते जल शिंपडून दिला जातो आपल्याकडे, किंवा आपल्याकडे तीर्थ म्हणून जल दिलं जातं. कितीही मोठं मंदिर असेल तरी तीर्थ म्हणून जलच दिलं जातं. तिथं कोणी पॅप्सी देत नाही तुम्हाला. तर त्या जलतत्वामध्ये खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत की त्या सामावून घेतल्या जातात. कुठलाही पूजाविधी करताना ना तो पहिलं समजून, कुठल्याही गोष्टीचं पहिलं वाचन, त्याचं मनन, त्याचं चिंतन, त्याचा निजिध्यास, मग त्याची धारणा आणि मग ती ध्यान अवस्था येते. ज्यावेळेला गणपतीची ज्यावेळेला आपण पूजा करतो त्याच्यात पहिला कुठल्याही गोष्टीचा पहिला संकल्प आहे. जर तुम्ही आपल्याकडे संकल्प आता नवीन पिढीला जर सांगितलं तर कमिटमेंट. तुम्ही कुठेही काम करणार असाल तर पहिलं तुम्हाला कमिटमेंट द्यायला लागते की ही कमिटमेंट आहे आणि हे अशा पद्धतीने हे टार्गेट आहे. ही कमिटमेंट म्हणजे संकल्प. जेव्हा तुम्ही गुगलला सर्च करता तसं आपला गुगल इथं आहे. इथं जेव्हा तुम्ही जल घेता तर ते ब्रह्मांडामध्ये कॉस्मिक एनर्जीमध्ये ते रजिस्टर होतं. आणखी मग त्या संकल्पाने तुम्ही पूजा करताना त्या भावनेशी आपल्याला रत होता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याच्याशी रत होता त्यावेळेला ते मंत्र म्हणजे एक आनंद उत्सव तयार होतो. त्याची गरज नाही त्याचा अर्थ कळायला पाहिजे, गरज नाही की खूप मोठे उपचार करायला पाहिजे, पण तो जो भाव आहे तो सन्मानाचा, तो प्रेमाचा, तो भाव तिथं आला गेला पाहिजे. तुम्ही करून बघा, खूप मजा येईल. अगदी म्हणजे देवासमोर शरण जाणं, समरस होणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की रत होणं, आरतीचाही तसाच अर्थ आहे. आणि आता आपण जे बघतो मंडळांमध्ये वगैरे किंवा घरोघरी काही ठिकाणी सुरू आहे की आरत्या घेताना सगळ्या देवांच्या एकत्र घ्यायच्या आणि त्या कधी संपतील एकदाच्या, आणि एक स्पर्धा लागलेली असते की माझा आवाज मोठा की तुझा आवाज मोठा. तर आरतीचा खरा अर्थ काय? आरतीचा अर्थ त्या शब्दातच आहे. त्यांचा जर आपण फोड केली तर आरतीची फोड जर केली तर आर्त आणि रत होणे. आर्त म्हणजे काय? तर व्याकुळ होणे. त्या देवतेसाठी, त्या तत्वासाठी व्याकुळतेने त्याच्याशी समरस होणे. तुम्ही एकदा एक प्रयोग करा, शांतपणे डोळे मिटून गणपतीची आरती जी आहे ना ती तुम्ही म्हणा. इतकं प्रसन्न वाटेल ना, सुख करता दुःख हरता. हे ज्यावेळेला आपण म्हणतो ना तर आपल्या शरीरातले रोम बदलतात. आज शास्त्रामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे
अजूनही त्याच्यावर संशोधन चालू आहे की आपल्या शरीरात स्त्रवणारे जे द्रव आहे, ज्याला हार्मोन्स म्हणतात, अनेक हार्मोन्सचा अभ्यास अजून झालेला नाही की हे काय आहे. ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही अपेक्षा विरहित कृत्य करताना, तर आपण म्हणतो छान वाटलं, मला आज गणपतीला गेलो, दर्शन केलं, खूप छान वाटलं. छान वाटणं म्हणजे काय, तर ते तुमचे हार्मोन्स त्या पद्धतीचे स्त्रवले जातात. ज्यावेळेला तुम्ही डोळे बंद करून ज्यावेळेला ती आरती म्हणताना, तो समोर गणपती बाप्पा असेल, श्री देवता असेल, ती इष्ट देवता असेल, तर ती समोर येते. त्यामुळे आरती म्हणताना ते आर्ततेने त्याच्यामध्ये होतं, त्याच्यात सहभागी होणे. हे देवता मला तुझ्याकडे कोणीच नाही, हे जर केलं ना, करून बघा ना, करून बघा, तुम्हाला मजा येईल. हे बघा, हे सगळं जे आहे ना, त्या गणपतीसाठी काही नाही. आपल्या आतला गणपती जो आहे तो जागृत करण्यासाठी हे आहे. तुम्हाला जर आनंद नाही मिळाला, तुम्हाला जर मजा नाही आली, तुम्हाला प्रसन्न नाही वाटलं, तर तुम्ही किती मोदक द्यावं त्याचा काय उपयोग नाही. त्याच्या समोरचा मोदक ज्याला तो उचलून तुमच्या पोटात जाईल त्याला आनंद होत असतो. जीवनाचं सार आहे आरत्यांमध्ये आपल्या. नक्कीच आहे, प्रत्येक आरतीमध्ये ते आहे. आणि हेच कुठेतरी आपलं मंत्रोच्चारांच्या बाबतीत, मंत्रांच्या श्लोकांच्या बाबतीतही लागू पडतं का. आणि मंत्र उच्चार करताना त्याचे शब्द, त्याचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्या शरीरासाठी किती युजफुल आहे. हे खूप खूप मोठं आहे, हे सप्रमाण मी सांगू शकतो, पण ती आताही तेवढी योग्य वेळ नाही. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेन नक्कीच की ज्याला अभिषेक म्हणतो त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे बघत असता. आपल्याकडे 4 वेद आहेत, त्याच्यावर उच्चार आहेत, संहिता आहे. प्रत्येक वेदामधल्या मंत्राचा स्वर, रोह, अवरोह हा वेगळा वेगळा आहे, विशिष्ट आहे. तुम्ही वेद वाचून तुम्हाला म्हणता येत नाही, त्याची संख्या घ्यायला लागते, कारण त्याच्या स्वराला, त्याच्या उच्चाराला, त्याच्या रोह अवरोहाला कमी जास्त करण्याला जास्ती महत्व आहे. त्याच्या घात, आघात, प्रघात त्याला जास्ती महत्व आहे. हे ज्यावेळेला एका लईमध्ये होतं त्यावेळेला जे आता तुमच्या भाषेत व्हायब्रेशन्स, त्या व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्याचा परिणाम परत सांगतो आपल्या मेंदूपासून, केसापासून नखापर्यंत निश्चित होतो. आपला हार्मोनल बॅलन्स जो आहे तो परफेक्ट होतो. आपल्या मेंदूतल्या अशा असंख्य वाहिन्या आहेत की ज्या त्यातून खूप गोष्टी घेत असतात आणि तुम्हाला त्या प्रदान करत असतात. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. एखादा प्रख्यात कवी आहे, तो बसलेला आहे आणि मी बसलेलो आहोत, आम्ही दोघं बसलेलो आहे, आम्ही एकाच ऑब्जेक्टकडे बघतो आहे, पण मी शून्य आहे, मला काहीच कळत नाही, आणि त्याला एकदम छान कविता स्फुरली. त्याला स्फुरली म्हणजे काय झाली, ती स्त्रवली, त्याच्या मेंदूत त्या लहरी उत्पन्न झाल्या, म्हणून तो कवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, तसं ज्याला देवदेवतांचं तुम्ही ज्याला त्याचे पूजन अर्चन, थोडक्यात ऑब्लाइज की आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ आहोत, हे ज्यावेळेला तुम्ही करताना त्यावेळेला या प्रत्येक मंत्राचे विशिष्ट अर्थ आहे, विशिष्ट त्याचे उच्चार आहेत आणि त्याचा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर त्याचा परिणाम होत असतो. तुमचे जे 16 व्हायटल ऑर्गन आहेत त्या व्हायटल ऑर्गनवरही त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम होत असतो. आपल्याला कोणी शिव्या दिल्या तर आपल्याला बरं वाटत नाही, त्या काय आपल्या अंगाला भूक नाही पडत, आपल्या अंगात पोचत नाही, पण आपल्याला नको वाटतं. सेम वे अशी काही मंत्रोच्चार ज्यावेळेला चालू असतात, आपण तिथनं जात असतो तर आपल्याला बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे काय, आपले ते हार्मोन्स त्या पद्धतीने येत असतात. तर हे निश्चित खूप मोठं शास्त्र आहे आणि त्याच्यासाठी खूप जण अभ्यास केलेला आहे, खूप जणांनी अभ्यास केला आहे, खूप जण अभ्यास करतायत. अजूनही हे गुह्य आहे, अजूनही सगळ्यांना समजलेलं नाही. पण मग या गोष्टींकडे कुणाला आता आजच्या मुलांना सांगताना ज्यावेळी याचा खरा अर्थ ज्यावेळी आपण सांगतो कोणीतरी, त्यावेळी ते असं ऐकतात ना की काय तत्वज्ञान देत आहे, पण त्यातच खरं सार दडलेलं आहे आयुष्याचं. 100% काय एक सिंपल टेस्ट आहे जे आपल्याला
बरं वाटतं ना ते आपण करावं. जर एखादं गाणं ऐकताना आपल्याला खूप बरं वाटलं तर ते निश्चित ऐकावं. तसं पूजाविधी आहे. असं कोणीच नाही की पूजाविधी चालू आहे आणि त्याला ते बरं वाटत नाही, तो म्हणतो शी 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 हे काय आहे, असं कधी होत नाही. एवढी ताकद आपल्या अध्यात्मामध्ये आहे. आणि आता ही जी नवीन पिढी आहे त्यांना मी इन शॉर्ट सांगतो, मांडी घालायला शिका. मांडी घालून बसा, संकल्प पूजा शिकून घ्या. सिंपल आहे, तुमच्या भाषेत बोला पण संकल्प करा आणि तेव्हा त्याला एक छान नमस्कार करा मनापासून. बघा किती फरक पडतो. अरे वा, खरंच आहे. अगदी. आता आपल्याकडे जागतिक पर्यटकांचा ओढा आहे आपल्या उत्सवांकडे येण्याचा आणि आपण प्रयत्न ते सगळेजण मिळून करतो. तर त्यांच्याकडे खरा उत्सव कसा आपल्याला प्रेझेंट करता येईल यासाठी आपण प्रत्येकाने म्हणजे स्थानिक नागरिक असतील, गणेश भक्त, गणेश मंडळ कार्यकर्ते असतील, आपण सगळ्यांनी कशा पद्धतीने आपला उत्सव दाखवला पाहिजे? 100%. मी स्वतः जवळजवळ 37 देशामध्ये फिरलेलो आहे. त्यांची संस्कृती थोडी अभ्यासलेली आहे, कारण पूर्णतः अभ्यास होऊ शकत नाही. बालीमध्ये ज्यावेळेला गेलो तर तिथं त्यांचा तो बालीमध्ये फेमस रामायणाचा शो असतो. जर पॅरिसला गेलो तर त्यांचा तो बॅले डान्स असतो. प्रत्येक देशाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक त्यांच्या छोट्या राज्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तसं पुण्याचं वैशिष्ट्य हा गणेश उत्सव आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून असता तो जाहीर झालेला आहे. तर नक्की येणाऱ्या पर्यटकांना आपल्याला काय दाखवायला पाहिजे हा खरंच गंभीर विचार प्रत्येक गणेश मंडळाने केला पाहिजे. हे बघा, गणेश उत्सव या शब्दाचा मी मगाशी बोलता बोलता आपण उकल केलेली आहे की गणेश उत्सवच का, ती समूहाची देवता आहे म्हणून त्याचा उत्सव आहे. पहिलं हे निश्चित करा की तो गणेशाचा उत्सव आहे. गणपती हा त्याचा अधिदाता आहे, त्याचा अधिष्ठान हे गणपती आहे, त्यामुळे तो धार्मिकच उत्सव आहे. हे पहिला अधोरेखित करा. त्यांना नक्की दाखवायचं काय तर तुमचं धर्म आणि अध्यात्म, आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही केलेली समाजासाठी वेगळी वेगळी काम. जे त्यांच्या पब मध्ये चालतं ते जर तुम्ही इथे रस्त्यावर त्यांना दाखवत असाल तर तुम्ही तुमची संस्कृती दाखवत नाहीये हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यांना काय दाखवायला पाहिजे? त्यांना संकल्प पूजा समजून सांगितली पाहिजे, त्यांना आरती समजून सांगितली पाहिजे, त्यांना ब्रह्मणस्पती सूक्ताचा याग कसा करतात तो दाखवला पाहिजे. नॉट नेसेसरी की त्यांना 2-2 तास तुम्ही तिथं अडवा, त्यांना बसवा, कारण त्यांना कळणार नाहीये. पण निश्चित त्यांना आवड आहे. आपला अभिमान, आपली संस्कृती ही जगापर्यंत कशी पोहोचले, ती ग्लोबली कशी जाईल, त्याच्यासाठी काय दाखवायचं हे सगळ्या गणेश मंडळांनी बसून या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला पाहिजे. प्रत्येकाने एक भान ठेवलं पाहिजे की हा दैवताचा उत्सव आहे, त्यामुळं हा उत्सवाची सुरुवात आणि त्याची संगता करताना त्याचं भान आणि त्याच्या मर्यादा ह्या आपण ठेवल्या पाहिजे. नक्कीच सगळे प्रयत्न करतील त्या मर्यादा सांभाळण्याच्या. उत्सव आपला जो सेलिब्रेट केला जातो तर आता सध्या असं चित्र दिसतं की सुरुवातीचा दिवस आणि शेवटचा दिवस विसर्जन याला जास्त उचलून धरतात लोक, आणि शेवटच्या दिवस सगळे विसर्जन याचे एक पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झालेला आहे. मधला जो 10 दिवसांचा कालावधी आहे या प्रत्येक दिवसाचं एक महत्व आहे ना, तर ते महत्व आजच्या या तरुण पिढीला कसं आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण कशा पद्धतीने सांगू? काय माहिती का की आपण पहिलं सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत बोलू. आता सुद्धा ज्या आमच्या बैठकांना सुरुवात झाल्या शासन प्रशासनाबरोबर विषय एकच असतो, विसर्जन. आज तुम्ही पहिलं सृजन बघा ना, तुम्ही त्याची सुरुवात बघा, त्याचे 10 दिवसाचा आनंद घ्या. विसर्जन हा एक 5% भाग आहे.
पण शास्त्र अध्यात्मानुसार ज्या वेळेला तुम्ही उत्सवाची मूर्तीवर अक्षत अर्पण करता आणि सांगता की पुनरागमनाय च, त्यावेळी ती विसर्जित झालेली असते. पण फक्त आणि फक्त चर्चा विसर्जनाची असते. विसर्जनात करण्यात येणारा जल्लोषाची असते आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या अश्लील गाण्यांवर थिरकण्याची असते. आणि हे उत्सवाला लागलेलं मोठं लांबूट आहे. उत्सवाच्या 10 दिवस आम्ही लहान होतो त्यावेळेची गोष्ट सांगतो. आमच्याकडं भजन कीर्तन भजन माझ्यासारखा मुलगा जो घडला आहे त्या आपल्याकडचं कीर्तन असायचं कसबा गणपती मंदिरात. 5 झाला शाळा सुटायची आमची. घरी यायचं, दप्तर टाकायचं, यायचं. आदल्या दिवशीच्या निरूपणाचा जो अभंग झालेला एवढा मला ते साखरपुडा द्यायचं. संस्कार कशाला होत म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आजकाल काय झालंय, लोकांना भजन माहिती नाही, लोकांना कीर्तन माहिती नाही, लोकांना परिसंवाद माहिती नाही. त्याला प्रख्यात पुण्यातले विचारवंत येऊन आमच्या इथं त्यांच्या विचाराची मांडणी करायची. एक बौद्धिक दर्जाचा उत्सव हा त्यावेळेला होत होता. लाऊडस्पीकर होते का? 100% होते. लाऊडस्पीकर या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही बोललेलं जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे स्पीकर. लाऊडली तुमचं बोलणं मोठ्यांनी समोर जायला पाहिजे. आज लाऊडस्पीकर हा शब्दच कोणी वापरत नाही. डीजे, डॉल्बी, प्लाझ्मा, टॉल्मा, मॉल्मा काय चाललंय काय? ज्यावेळेला तुम्ही मुली बदनामुली गाणं लावता आणि त्याच्यावर तुम्ही थिरकता, हे गणपतीचं गाणं नाही आहे. हे बघा, गणेशोत्सवात पहिलं काय तर धार्मिकता आहे, सामाजिक समरसता आहे आणि जल्लोष. जल्लोष हा होश ठेवून करायचा आहे. आम्ही पण करतो. आम्ही मोरया म्हणून सुंदर नृत्य करतो. त्या तालामध्ये, त्या सुस्वरात, त्या आनंदाने तुम्ही त्या मोरयाचं स्वागत किंवा त्याला निरोप द्यायचा असतो. हे बघा, ना त्याची प्राणाची प्रतिष्ठा होते ना त्याचं विसर्जन होतो. तो अव्यक्त आहे. हा खेळ कशासाठी आहे तर आपल्याला प्रसन्नता यावी, आपल्याला समाज. गणपती कोणी दुःखी असतो मला सांगा? तो डाव्या उजव्या याचा असतो, तो दुःखी. तो काय मग दुःखी असतो 365 दिवस. पण बाकी कोणी दुःखी असतं का? गणपती वेळे पाऊस मोदक खाणार, मस्त फिरणार, इकडं जाणार तिकडं. अहो, आनंद देणारी देवता आहे ती. तर त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही खाण्याची गाणी का लावता? तुम्ही स्पीकर लावा ना आणि त्याचा जयघोष करा. तो आनंदाने व्यक्त व्हा. तुम्ही नाचा, गा, आनंदाने व्यक्त व्हा. पालखीमध्ये बघा ना, आपल्या वारीमध्ये काय असते गंमत, किती छान ते त्याचा आनंदाने 15 दिवस घालवत असतात. ते लावतात मुंदी बदनाम म्हणून नाही लावत ते. मग आमच्या गणपती पुढे तुम्ही असा का नाच करता? याची खबरदारी मी हात जोडून सांगतो सगळ्या मंडळांनी घ्यावी. ग्लोबली तर जातच आहे. 40, 50, 100, 5000 इथं पर्यटक आले म्हणून तुमचा ग्लोबल उत्सव होतो असं नाही. आज या माध्यमातून हा जगभर जातो. जगाला दाखवायचं काय, जगाला बोलवायचं कशासाठी? आज बघा कुठं टामाटिना फेस्टिवल आहे, लोक तिथे ते टॅमॅटो खेळायला जातात. आनंद. कुठलाही फेस्टिवल जो आहे, मेक्सिकोचा फेस्टिवल आहे, अमेरिकेचं कार्निवल आहे. फेस्टिवलचा अर्थ काय? आनंद व्यक्त करा. पण तो आनंद व्यक्त करताना होश ठेवा. तुम्ही गणपती समोर आहात, ही आराध्य आणि इष्टदैवत आहे, त्याचा भान ठेवा. अशा पद्धतीने उत्सव करा की जो आता काय झालेलं आहे, गणेशोत्सवापासून पूर्ण कुठला आहे? पूर्ण बुद्धिवंतांचं, विचारवंतांचं, ज्ञानवंतांचं, कलावंतांचं, ही सगळी लोक कुठे आहेत उत्सवात आता? हा सगळा वर्ग उत्सव म्हटलं की वेकेशन प्लॅन करतो. ही सगळी लोक त्याच्यात आली पाहिजे. त्याच्यासाठी त्या उत्सवाला विधायक आणि धार्मिक स्वरूप आलं पाहिजे. परदेशी लोकांना हे दिसलं पाहिजे. हे सगळे एकत्र बसलेले 1000 लोक अथर्व शीर्ष म्हणतायत, ब्रह्मणस्पती सूक्त म्हणतायत, छान देवतांची आरती करतायत, भजनामध्ये तल्लीन आहेत.
तो त्यांना आनंद आहे या सगळ्या गोष्टीचा. ते म्हणतात आमच्या इथं वेगवेगळी व्यसनं करून आम्हाला असं नाचायला लागतं, तुमच्या इथं तर काहीच करायला लागत नाही. हे दाखवा, हे त्या जगाला. आणि या एका फेस्टिवलमधनं आम्ही समाजासाठी केलेला लोकांनी केलेल्या फेस्टिवलमधनं आम्ही समाजासाठी समाज उपयोग ही एवढ्या एवढ्या गोष्टी करत असतो. वेडे होतील ते. जग या फेस्टिवलसाठी महाराष्ट्रात येईल, पुण्यात येईल आणि असं म्हणतात पुण्यात जे पिकतं ते जगभर पिकतं. तर माझं सगळ्या मंडळांना प्रामाणिकपणे माझी ही आव्हान आहे, अपेक्षा आहे आणि अत्यंत प्रेमाने आहे. कुणालाही नावं ठेवत नाही, पण मनापासून सांगतो गणरायाचा उत्सव आपण गणरायासारखा करूया. श्रद्धा ठेवून पारंपरिक पद्धतीने करूया. एक्झॅक्टली, पारंपरिक पद्धतीने. हे बघा, ज्यावेळेला आपण आपल्या विशिष्ट वेशभूषा आहे त्या वेशभूषामध्ये आपण सिंक्रोनायझेशन नाही करत. म्हणजे ज्याला धोतर असतं त्याच्यावरती झब्बाच असतो, त्याच्यावरती टी शर्ट घालत कोणी नाही. बिलकुल. तशा पद्धतीने आपण हा विचार ठेवून जर बघितलं आणि ज्यांना नाचायचं आहे ना त्यांनी एकदा मोरायचं तालावर नाचून बघा. तुम्ही त्या बाकीच्या गाण्यापेक्षा याच्यात विसरून जाऊ स्वतः. खूप छान वाटतं ते सगळं. एक सामाजिक सलोखा वाढवूया. एक्झॅक्टली. उत्सवच समाज एकत्र आणण्यासाठी आहे आणि सामाजिक सलोखा वाढला पाहिजे. जातीभेदीच्या भिंती दूर झाल्या पाहिजेत, की ते आता झालेले आहेत. आता फारसं काही नाही आहे त्याच्यात. पण गणपती मंडळामधली स्पर्धा ही पण नको आहे. निकोप पद्धतीने झाली पाहिजे. काय तर मानाचा गणपती, अरे मानाचा म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ग्राम आहेत, अनेक शहरं आहेत. फार थोड्या ठिकाणी गणपती हे ग्रामदैवत आहे. पण हा गणपती 1400 वर्षापूर्वीचा गणपती आहे. त्याचा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातांनी त्याचा जीर्णोद्धार केला असं हे दैवत आहे. हे हा आमचा गणपती नाही, हा पुण्याचा गणपती. आम्ही फक्त व्यवस्था बघतो. आपल्या ग्रामदैवताला मान देण्याची जबाबदारी आपल्या पुणेकरांची आहे. ती सगळ्यांची, आमची नाहीये. आम्ही कोणी नाही होत तिथं. आम्ही फक्त व्यवस्था सुकर होण्यासाठी भक्त, भाविक आणि गणपती याच्यामधलं सिंक्रोनायझेशन नीट होण्यासाठी आम्ही आहोत. बाकी आमचा काही रोल नाहीये. हा गणपती पुण्याचा आहे, हा सर्वांचा गणपती आणि त्याला आपण मान देणं. आपल्या पूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठल्याही ग्रामदैवताला, प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत आहे. का ग्रामदैवत आहे तर ज्याला तिथं आपण माथा टेकतो त्या ग्रामामध्ये परत हेच त्याचा हार्मोनल बॅलन्स होत असतो. सुख म्हणतो ना आपण, बस सुख आहे. अरे तू आज जेवला पण नाही, बस ते बघितलं ना, बस सुख. ते सुख काय फक्त जेवणाने बोलण्याने नाही होत. दर्शने दोष नाशती असं आहे. त्या ग्रामदैवताला मान आहे. त्यामुळं त्याचंही काही हे करू नका. काय मिरवायचं हे ठरवा. मिरवताना आपण गणपती मिरवत न्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुढची रचना आपली पाहिजे. आपली संस्कृती दिसली पाहिजे, आपला धर्म दिसला पाहिजे, समाजाचं प्रबोधन दिसलं पाहिजे. परत ते गाणी, ते स्पीकर, ते नाच, ते बिलकुल नको. नको. हे पण लोकांनी एकत्र येण्यासाठी, ही दरी मिटवण्यासाठी काहीतरी लोकांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे ना. हा उत्सवच प्रबोधनाचा आहे. मग तुम्ही तुमचे आभार मानतो की मला तुम्ही खुलं व्यासपीठ दिलं आहे प्रबोधन करण्यासाठी. आणि या आमच्याकडे या, आम्ही येतो तुमच्याकडं. आपण सगळे मिळून बसू आणि उत्सवाची आचारसंहिता तयार करू आणि ती आपण काठोकाठ सगळेजण पाळू. जो पाळणार नाही त्याला शिक्षा करू. त्याला सांगू की आज तो आम्हाला सगळ्यांना जेवायला द्यायचं. शिक्षा सुद्धा आनंदाची करू. अशा पद्धतीने आपण उत्सव करू. जगातल्या लोकांची रांग लागलो तुमच्या इथे हे बघण्यासाठी. आणि एक मागे आपल्याला दिसले, कोविड असेल किंवा फार पूर्वी आपला प्लेग आणि अशा साथीचे रोग असतील, त्या संकटांमध्ये प्रत्येक वेळी आपण धावून गेलेलो एकमेकांच्या मदतीला. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या अर्थीत आहेच की संकटी पावावी निर्वाणी रक्षावे. तर या बद्दल काय सांगणार?
आरती तर सगळं सांगून हो. जातं. पण एक बघा 133 वर्षापूर्वी त्यांना कळलं होतं एक स्वतंत्र व्यवस्था तयार केली त्या गल्लीची. तर एक छोटं मंडळ म्हणजे काय समूह, कुठल्याही संकटकाळी ते पटकन येतात बरोबर. आणि मदत करून जातात. जशी आपल्याकडे पूर्वी व्यवस्था होती, ऋषी राजा आपल्याकडे पद्धत होती, राजा राज्य करायचा, राम राजा होता, पण त्यांचा राजाचा कंट्रोल हा कुणाकडे होता? वसिष्ठ ऋषींकडे होता. कृष्ण हा राजा होता, पण संदीपनींच्याकडे सगळा कंट्रोल होता. आपल्याकडे पंचायत होती. काय होती पंचायत? पंचायत म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांचे 5 प्रतिनिधी. पंचमुखी परमेश्वर असं म्हणाले की तो जो न्याय निवाडा करेल तो आम्हाला मान्य. हे 5 तत्वाची ही 5 लोक. स्वतंत्र पाणवठे होते, एकदम जैविक पद्धत होती ती सगळी. त्या गावाची संपन्न इकोसिस्टीम होती. पद्धत एक होती, सगळे गुणे गोविंदांनी नांदवत होते. इंग्रजांनी नष्ट केली, PWD आणली. त्यांनी पंचायत नष्ट केली आणि त्यांनी कोर्ट आणली. ही जी सिस्टीम आहे ही आपल्या प्रत्येकाला स्वतंत्र करणारी ही एक पद्धत होती त्यावेळेची. आणि हीच पद्धत त्यावेळेच्या 133 वर्षापूर्वी या लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी या मंडळांची निर्मिती करून त्या भागातली संकट निवारणाची एक सोय करून ठेवलेली आहे. आज मंडळा रक्तदान शिबिरं घेतात, कोविडमध्ये तर असंख्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतात, अर्थसहाय्य करतात, धावून जातात मदतीला. खूप मोठी ही एक समाजाची ताकद आहे. आणि ती ताकद काय तर त्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. कमाल. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला आम्हाला. गुरुजी, बाप्पाकडे एक मागणं काय असतं? खरं सांगू का की न मागताच तो सगळं देत असतो. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला ज्यावेळेला हे बोलायला त्यांनी मला तुम्ही बोलवलं हे बोलण्यासाठी, की त्याची कृपादृष्टी आहे. त्याची कृपादृष्टी अशी अखंडित राहो. जे गुण बुद्धिवंतांचं, विचारवंतांचं, ज्ञानवंतांचं, पुणे विद्येचं माहेरघर आहे. विद्या म्हणजे काय? बघा, आपण 64 कला म्हणतो, त्याचा अधिपती, विद्येचा अधिपती हा गणपती आहे. तर या सगळ्याची कृपा माझ्या पुण्यावर राहू, माझ्या महाराष्ट्रावर राहू, हे एकच मी मागण्यात यायला म्हणतो. वा, अगदी. बाप्पाचा हात आपल्या डोईवर आहेच आणि आपल्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, त्या पूर्ण करायला बाप्पा आहे. आपला समाज सुधरवूया. अध्यात्मातून सुद्धा आपण आपल्या स्वतःची प्रगती करू शकतो, आपल्या राष्ट्राची प्रगती करू शकतो, हे सुद्धा आपल्याला जाणलं पाहिजे. आणि खरंच तीच बाप्पाची श्रद्धा आहे, बाप्पाची उपासना आहे असं म्हणायला हरकत नाही. आज गुरुजींसोबत गप्पा मारून खूप माहितीपूर्ण असे व्हिडिओ आज झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. गप्पा खूप माहितीपूर्ण झालेल्या आहेत आणि गुरुजी, तुम्ही आम्हाला पदोपदी मार्गदर्शन करावं अशी इच्छा आहे. 100%. म्हणजे मी काही एवढा मोठा नाही की मार्गदर्शन, पण जे मला रुचलं, जे पचलं, जे दिसलं, जे अनुभवलं ते मी बोलतो आहे. हे याच्यातले जे काही 133 वर्षाचे त्याचे दाखले जे आहेत त्याचे रेकॉर्ड आहे. पण बाकी ज्या गोष्टी मला स्फुरलेल्या गोष्टी आहेत की आपण जर भरती ओटी म्हणा किंवा वेगवेगळे सण समारंभ म्हणा, तर निश्चित मला आवडेल तुमच्याबरोबर मी कायम आहेच आणि असाच पुढं पण राहणार आहे तुमच्याबरोबर. कारण अत्यंत मनापासून एक सामाजिक तुम्ही कार्य करताय की समाजापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचे संदेश पोहोचावे. आणि मी सर्व मंडळांना किंवा जे हे बघणार आहेत त्यांना पण मी आवाहन करतो की दर्शने दोष नाशती अशी ही दैवता आहे, जरूर त्याच्या दर्शनाला या. निमिष मात्रे आपण दर्शन घ्यायचं असतं, म्हणजे पापणी लवोसपर्यंत म्हणजे ते दर्शन झालं. तर नक्की या. गणेशोत्सव हा काही मूळभर लोकांचा नाही, कार्यकर्त्यांचा नाही, हा पुणेकरांचा आहे. सगळ्या पुण्याने त्याच्यात सहभागी व्हा. त्याच्यात काही उणीवा आहे, त्रुटी आहे, काही त्रास आहे,
आपण एकत्र आलो तर याचं निवारण होईल आणि जेवढी त्याच्यात चांगली संख्या वाढेल तसं त्या उत्सवाची उंची ही ग्लोबलपेक्षा आणखी वर जाईल असं मला विश्वास आहे. अगदी अगदी छान आदर्शवत उत्सव साजरा करून आपला गणेशोत्सव जागतिक पातळीवरती ठामपणे आपण मिरवूया. मी सगळ्यांची रजा घेतो गुरुजी. खूप छान वाटलं. मंगलमूर्ती मोरया. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रेझेंट उत्सव आणि मी सीझन 2 स्पॉन्सर्ड बाय ग्लोबल गणेश फेस्टिवल. याचे असोसिएट अँड गिफ्टिंग पार्टनर आहेत तिकडम स्टेप इनटू स्टाईल वन टिक ॲट अ टाइम. या दुसऱ्या पर्वाचे स्टुडिओ पार्टनर आहेत सार्थ प्रोडक्शन्स. कॅमेरा आणि इक्विपमेंट पार्टनर आहेत युगांत स्टुडिओज आणि सीझन 2 क्रिएटेड बाय कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज. धन्यवाद.